व्हेरी गुड मॉर्निंग गाइस. हॅलो गाइस, नमस्ते नमस्कार सत श्री अकाल. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल व्हॉट्स टुडे. तर आपला आजचा कितवा दिवस शरण्या? 6वा. आपण आता पोचलोय तथागता स्थळ आणि म्हणजे बुद्धा पार्क इथे पोचलोय. सो इथे काय काय आहे हे तुम्हाला दाखवतो. ₹80 तिकीट आहे आणि ओपनिंग हार्स 9 AM to 6 PM. लेकर जाइए टिकट वापिस लेने के हाँ हो जाएगा. मित्रांनो, जो आपण गुरु पद्मसंभावा जे मंदिर तिथून बघत होतो तिथून हे दिसत होतं शिवाची मूर्ती आणि ते तिथे गुरु पद्मसंभावा. सो समोरासमोर आहेत दोन्ही. क्लासिक. मित्रांनो, जर तुम्हाला इको राईड करायचं असेल तरी पण इको राईडचा पण ऑप्शन आहे. ₹300 काहीतरी आहे चार्जेस. तो पूर्ण आपला राऊंड फिरून आणतो. आणि इथे मॉम्स किचन आहे. तर मॉम्स किचनमध्ये सगळं स्पेशल भेटतं. पण काय काय स्पेशल भेटतं तिथे जाऊनच बघायला लागेल. मॉम्स किचनमध्ये तुम्ही रोल्स आणि पराठा मागवू शकता. मस्त आहे. ॲज पर युअर टाईम. आम्ही मागवलं आहे हॉट चॉकलेट, मसाला टी आणि हॉट कॉफी. मित्रांनो, आपण आता आलो आहे बुद्ध पार्कला आणि समोरच आय थिंक एवढी मोठी बुद्धाची स्टॅच्यू आहे. पण इथून व्ह्यू सही दिसतोय. शिव मंदिर सुद्धा इथे आहे. नंदीचं दर्शन घ्या. मित्रांनो, मागे बघा, म्हणजे केवढं मोठं स्टॅच्यू आहे बुद्धांचा. कमाल आहे. आणि इथे काय शांती आणि क्लीन आहे, मेंटेन्ड आहे. एक कमाल. बघितल्याबरोबर एकदम पीस वाटतं. हे बघा, स्मोकिंग, रॉंग पार्किंग सगळं फाईन आहे. आणि दुसरा हे रोटी कुठे रोटी नाहीत का? हे रोटी लागली आता. रोटी बोल ना. लागली. आलू गोबी नाहीये. आपण दोघे खाऊ. आलू आणि गोबी. अच्छा, गोबी गोबी. आता काय कमी कर. कमी होईल ना त्याला परत दे. चालू कर. शरी खाई. रामेश्वर किरतेश्वर द्वार आहे. इथून आपल्याला एंट्री करायची आतमध्ये. असं जाऊन असं यायचं.
एंट्री केल्या केल्या शिवाची 32 फूट उंचीची मूर्ती दिसते आणि सगळे मंदिर एकत्र. महादेवात कधी बाण असतो का? परशुराम. बघ ना काय. महादेवाचे. नाही रे, कीर्तेश्वर. कीर्तेश्वर. ते कोण आहे? पढ़ाई करके सबसे आगे बढ़ना, महादेव का आशीर्वाद लेके बड़ा आदमी बनना पड़ेगा। और फूल दूध ये अन्ना पानी खाना, अभी मांस मांस नहीं खाना। महादेव ने पशु प्राणी का शरीर में पॉइजन भेजा, इसलिए मांस मांस नहीं खाना अभी ना। अभी सत्यायुग आया 15 वर्ष पहले, कलयुग जा रहा है, इसलिए पाप को सब नष्ट हो रहा है। मित्रांनो इथे या मंदिरानंतर इथून पुढे आल्यानंतर रामेश्वरम धाम. हे मित्रांनो रामेश्वर धाम आहे. आणि इथे द्वारका धाम. आणि इथे द्वारकामाई टेम्पल आणि साई टेम्पल इथे आहेत. आणि या साईड मंदिर. हे मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग आहे. सेकंड लाईन. माझ्या समाधीची पायरी. जरी हे शरीर टाकून गेलं तरी महाकाल ज्योतिर्लिंग. हे डायरेक्शन वाईज वाटते ओपनिंग. ज्या डायरेक्शनला त्यांचे डोअर्स आहेत त्या डायरेक्शनलाच आहे सगळं. ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग. बैद्यनाथ ज्योतिर्लिंग. सिक्वेन्स वाईज आहेत ना ते. आपण तिकडे तीनच गेलेलो. नाही मंदिर वगैरे याच्यात हे नाही ना, ज्योतिर्लिंग नाही आहे. साई मंदिर सेपरेट. तीनच गेलेलो तेच बोलते. मित्रांनो हे भीमाशंकर ज्योतिर्लिंग आहे. रामेश्वरम ज्योतिर्लिंग. रामेश्वरम बाहेरचा इथेच आहे ना. नागेश्वर ज्योतिर्लिंग. आणि मित्रांनो विश्वेश्वर ज्योतिर्लिंग.
हे त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग आपलं नाशिकचं. हे केदारेश्वर ज्योतिर्लिंग. हे घृष्मेश्वरम ज्योतिर्लिंग. मित्रांनो, आपण आता टॉपला आहेत आणि इथे सगळे सिद्धेश्वर धाम म्हणून ही जागा प्रसिद्ध आहे आणि इथे 12 ज्योतिर्लिंग आणि 4 धाम असे छोटे छोटे मिनिएचर किंवा प्रतिकृती बनवून ठेवलेली आहे. आणि एक सुंदर आणि एकदम मोठा विशाल शंकराची मूर्ती आणि शिव टेम्पल, शिव मंदिर पण इथे आहे. तुम्ही जर सिक्कीम, गंगटोक किंवा दार्जिलिंग असे बंगाल किंवा कुठल्या साईडला असाल तर इथे सिद्धेश्वर धाममध्ये नक्की भेट द्या. एकदम भारी आहे, एकदम मस्त मजा येईल आणि एकदम मन तृप्त होऊन जाईल. म्हणजे ज्यांना काही लोकांना चालायचा वगैरे त्रास असतो तर 4 धाम वगैरे तर करता येत नाही, पण इथे सगळे मिनिएचर बनवल्या असल्यामुळे तुम्ही इथे दर्शन घेऊ शकता. सो एक पॉझिटिव्ह थिंकिंग, पॉझिटिव्ह मेंटॅलिटी घेऊन तुम्ही इथे आल्यावर पूर्ण पीसफुल, पूर्ण काम वाटेल. जस्ट मी शिव मंदिरातून एक्झिट केलं आहे. आतमध्ये एवढं भारी आहे, लाईक तुम्ही विचार करू शकणार नाही. पूर्ण शिवलीला, लाईक शिवदेवताची पूर्ण इतिहास, म्हणजे शिवपार्वतीचं लग्न, अर्जुनाला शस्त्र दिलं, सगळं याच्यात दिलेलं आहे. सो हे मिस करू नका अजिबात. आतमध्ये गेल्यावर आहे ना सगळं डिटेलमध्ये आहे, फोटोज स्वरूपात, आणि खाली डिस्क्रिप्शन, थोडं डिस्क्रिप्शन आहेत. पण आपण थोडासा अभ्यास करून होऊ शकतो, आपल्याला माहिती पण असतं कदाचित, पण एक वेगळ्या अनुभूती आहेत. बद्रीनाथ धाम मित्रांनो. हे बद्रीनाथ धाम. आणि इथे जगन्नाथ धाम. हे जगन्नाथ धाम आहे मित्रांनो. मित्रांनो, आता घरी आलो परत आणि जेवायला बसतो. अँड आय एम हिअर फ्रॉम दार्जिलिंग. अँड आमच्या मागूनच कांचनजंगाचा व्ह्यू दिसतो.